शुभंकर, शुभंकर, हा अजून झोपलाय? मी मगाशी आले तेव्हाही झोपलेला होता. आई मी खरंच सांगते, मी मगाशी सांगून गेले होते त्याला तयार हो म्हणून. बाळ घरात नाहीये? शुभंकर, तुमचं कुणाचं लक्ष नव्हतं? कुठे गेला बाळ? कुठे गेला बाळ? ऐक ना, तू थोडी शांत हो. शांत हो? या परिस्थितीत मी शांत हो? नाही म्हणजे शुभंकर इथेच कुठेतरी जवळपास गेला असेल, आम्ही शोधतो त्याला. तू थोडी. बाबा इथेच कुठेतरी जायचं असतं तर उशांचा बनाव का केला असता ना? तू मगाशी येऊन गेली होतीस ना इथे? आई मी आले होते तेव्हा रूम मध्येच होता तो. नंतर कुठे गेला काय माहित. नंतर तू पाहिलंस का रे? नाही, मी पण नाही पाहिलं त्याला कुठेच. कुणीच नाही पाहिलं? मग कधी गेला हा? थांब, मी फोन करून बघतो त्याला. नाही उचलत नाही फोन. काय म्हणायचं आता ह्याला? कोणालाही न सांगता गेलाय. फोन पण बंद ठेवलाय. आई इतर दिवशी ठीक होतं, पण आज लग्न आहे त्याचं. मंदार, इथे बाहेर कुठे जवळपास आहे का बघ शुभंकर. अरे ते करमरकर आत्ता येतच असतील. नाही येणार. चला बोधूला घेऊन या. हो. झेंडू थांब, मी आणते. काय? करमरकर नाही येणार. शुभंकरनी लग्न मोडलंय. शारदा, अगं तू काय बोलतेस? अश्विनी करमरकरचा फोन आला. बाळनी तिला भेटून काहीतरी सांगितले म्हणून लग्न होणार नाहीये. लग्नाची सगळी तयारी झालीये. आता भलतं सलतं काही घडायला नको. काही भलतं सलतं घडणार नाहीये. जे काही घडेल ते चांगलंच घडेल. म्हणजे आपण कशाला भलते सलते अंदाज बांधतोय ना? अंदाज नाही, मला संशय होताच. काल शुभंकर अश्विनी नवलेला भेटायला गेला आणि आज लग्नाच्या दिवशीच तो नाहीये. म्हणजे नक्कीच त्या दोघांचं काहीतरी. कविता, कुणाला फोन लावतेस आता? अश्विनीला. आई आज आशू एवढ्या घाईघाईत का गेली का कामावर? बघ ना, काही खाल्लं पण नाही, डबाही नाही नेला. तिचं ना काहीतरी महत्वाचं काम असेल बुटीक मध्ये. फोन कुठं वाजतोय का? नगरकरबाईंचा फोन. लग्नाचं आमंत्रण द्यायला केला असेल फोन. बघू मी बघते. दे. हा उचल.
हॅलो. हॅलो, हा मी अश्विनीची आई बोलते. अश्विनी कुठे? ती नाहीये, सकाळीच गेली. काही काम होतं का? हो, म्हणजे आज बाळचं लग्न आहे ना. हा आम्हाला कळलं ना. अच्छा, कळलं का तुम्हाला? म्हणून मुद्दामून फोन केला होता तू. अश्विनीला लग्नाला बोलवायचं होतं. कुठे गेली अश्विनी? ती आज सकाळी सकाळी लवकरच गेली. तिचं काहीतरी ना महत्वाचं काम होतं. घाईघाईत फोन पण विसरून गेली. हो का? बर, ठीक आहे. आई, तुम्ही असं का बोललात त्यांच्याशी? थेट जाब विचारायचा होता ना, शुभंकर कुठे म्हणून. मला त्यांना सावध करायचं नव्हतं. तिथेच जाऊन मी बाळला घेऊन येणार. मंदार, हा? गाडी काढ. हो. शुभंकरला आणायला जायचंय. फोटोग्राफर, मला तुम्ही आवडता. गुरुजी, वधू आली बर का. आपण ठरवायचं आपण त्या घरात त्यांच्या संस्कारात बसू शकू की नाही ते. कारण एक उदाहरण तुझ्या डोळ्यासमोर आहे. रुपाली फटकळे, तिचा निभाव वेगळ्या स्वभावांच्या लोकांमध्ये नाही लागला आणि त्यात तू शांत, कमी शिकलेली. ह्या शिकलेल्या लोकांमध्ये अपमानित होऊन जगणं नाही जमणार तुला. आशू, आशू काय झालं? आईची आठवण आली. अगं, आठवण येणारच ना. आशू, हे बघ, तू ना आता कोणाचाही विचार करू नकोस. तू फक्त तुझा आणि तुझ्या सुखाचा विचार कर. कोणी नसलं ना तरी शुभू तुझ्या सोबत आहे ना. तुला कायम साथ देईल.
अंतरपाठ आहे तुमच्यामध्ये. तो एकदा दूर झाला ना, तुमच्यामध्ये कोणी सुद्धा येणार नाही. स्माइल कर. गुरुजी, मंगलाष्टका सुरू करा. हो ठीक आहे ठीक आहे. वधूवर चिरंजीव भवतु सावधान. मधुपर्क पूजन करा, अंतपाठ ते धरा. वाजंत्री बहुगल बलान करणे, कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. आशू, अगं काय झालं? लाजतेस काय? घाल ना हार. एक मिनिट शुभंकर. अरे आपली मुलाकडची बाजू आहे, वाकू नको. आता वागला ना तर आयुष्यभर वाकावं लागल तुला. हे तुम्ही बोलताय के मग त्याला काय झालं? अरे इथं सगळ्यात मोठा मी आहे, मला सगळं कळतं. हा म्हणजे दाखवत नाही इतकंच. के तुझी कॉमेडी झाली असेल तर आपण पुढे सरकूयात. हा. आशू, जोपर्यंत शुभू झुकत नाही ना, तोपर्यंत तू सुद्धा त्याच्या गळ्यात हार घालायचा नाही. आपली सुद्धा मुलीकडची बाजू आहे, आपण का कमीपणा घ्यायचा? हा. रुपाले, हा फोन दे ग. का ग? कुणाला फोन करायचाय? अगं बुटीक मध्ये फोन करून बघते ना. आशू सकाळीच गेली, काही खाल्लं नाही, डबा पण नाही नेला. तिथं काही खाल्लं का विचारते दे. हा हॅलो, मी आशूची आई बोलते. तिला जरा फोन देता का? काय? अहो पण ती तर सकाळीच इथून गेली आहे कामावर.
अगं आई काय झालं ग? अगं सांग ना काय झालं? आशूच काय झालं? अगं आई, अगं आशू कामावर नाही गेलेली. काय? अगं मग ही गेली तरी कुठं? काही सांगून पण नाही गेली ग. तरी सकाळी एवढ्या घाईघाईत गेली ना, मला वाटलंच होतं काहीतरी गडबड असणार आहे म्हणून. नाही नाही, आशू असं चुकीचं नाही करणार काही. तर काय केलं ते तिलाच माहिती. असं ह्या शुभंकरचं लग्न आहे. आई अगं दुःखात तिनं स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना. ए भाई, तू ना असं अभद्र नको ना बोलू आता. आशूला ना काही होणार नाही. तुम्ही सगळे इथं? या ना, या आत या. रुपाली, पाणी आण ना. नाही असू दे. आज लग्न आहे ना शुभंकरचं? लग्न होतं. होतं म्हणजे? अहो सकाळीच तर फोन केलता ना तुम्ही. अश्विनी कुठे याचा अंदाज घ्यायला फोन केला होता. म्हणजे अश्विनी कुठे आहे? कामावर गेली का? नाही, ती कामावर पण नाही गेली आज. वाटलंच मला. काय? तुम्हाला का वाटलं असं? कारण बाळ सुद्धा घरात नाहीये म्हणून. कुठे गेलाय तो? तेच विचारायला मी आलीये. शुभंकर आणि अश्विनी कुठे गेलेत दोघं? अहो आम्हाला काहीच माहित नाहीये. तुम्हाला नक्की माहित नाहीये? एकदा सांगितलं ना नाही माहित म्हणून आम्हाला. अहो आमचं सोडा, तुमचा मुलगा लग्नाच्या दिवशी कुठं गेला ते तुम्हाला माहित नाही? तो कुठे आहे ते आम्हाला माहिती नाहीये, पण तो नक्कीच अश्विनी बरोबर गेलाय. तुमच्या अश्विनी बरोबर. पण असं का करतील ते? शुभंकरचं आजचं ठरलेलं लग्न होऊ नये म्हणून. म्हणजे शुभंकर स्वतःच्या लग्नाच्या दिवशी घरात नाहीये आणि तुमची मुलगी तुम्हाला न सांगता घराच्या बाहेर आहे. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? नाही नाही, तुम्ही समजता तसं काहीच होणार नाही. माझ्या आशेवर विश्वास आहे. माझाही अश्विनीवर विश्वास होता, पण आज जर दोघांनी चुकीचं पाऊल उचललं ना, तर मात्र मी दोघांनाही माफ करणार नाही. असं काही व्हायला नको. अगं आई, तू का रडतीयस आता? अगं त्या दोघांना शोधणं जास्त महत्वाचं आहे की नाही आता? हो बरोबर आहे. मलाही अगदी असंच वाटतंय. काय ते दोघंही घरात नाहीयेत म्हणजे मी केकेला फोन करून बघतो. त्याला माहिती असेल. त्या पम्मीला पण फोन करा, तिला पण नक्की माहित असेल काहीतरी. केके सुद्धा फोन उचलत नाही. लग्नात असेल तो.
अभिनंदन. तुमच्या दोघांचं सुद्धा अभिनंदन. थांबा, अजून 7 फेरे बाकी आहेत. बर बर, फेरे करून घ्या. आशू आणि शुभू इथे फेरे घेतायत, तोपर्यंत शरू तू यांना शोधत फिर.